हाय. तर आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला आणि आता निघालो आहोत एक रॉयल डेस्टिनेशन प्रतापगडला भेट द्यायला. जुलै महिना म्हणजे इथली खरी ब्युटी म्हणायला हरकत नाही ना. मस्त असं धुकं, पाऊस आणि सगळीकडे असं हिरवंगार. चला मग तुम्ही आमच्यासोबत आनंद घ्या. रोडवर बघा ना कसं फ्रेश वाटतंय. एकदम डेन्स फॉग आला आहे आणि त्यामुळे ना ॲक्च्युली लो व्हिजिबिलिटी आहे. तर प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की खूप काळजी घेऊन ड्राईव्ह करत जा इकडे. इथले सीन्स इतके सुंदर आहेत ना की एकदम असं भारावून जायला होता. म्हणजे समोरचं काही दिसत नाही पण आजूबाजूचं वातावरण आपल्याला या असं जादूच्या दुनियेत घेऊन जातं. सतत लॅपटॉप आणि मोबाईल बघून ना डोळ्यांना एवढी सवय झाली आहे या सगळ्याची की असं एवढं सुंदर सगळं बघून नवीन दृष्टी आली असं वाटतंय. अजून काय म्हणजे अजून काय वर्णन करू मी या सगळ्याचं ते मला सांगा आता तुम्हीच. या घाटात ना कुठेही असे नजरेस पडतील असे छोटे मोठे वॉटरफॉल्स आहेत. लोक असे बाजूला थांबून एन्जॉय करताना दिसतात बघा तिथे. चला आपण पण जायचं. चला तर मग. इथे या साईडला माकड आहेत. हे बघा कसे उड्या मारतायत. मला वाटतं इथून जाताना बरेच जण या स्पॉटवर थांबत असतील. हे छान वाटतं इथे. मस्त असं थंडगार वाटतं इथे. इथे असं ना छान थंड थंड वारा लागतोय माहिती. आणि इथे हा व्ह्यू बघा ना. काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत यासाठी. असं दिवसभर एका जागेवर बसून काम करणारे आपल्याला ना हे असं रिफ्रेशमेंट मिळणं म्हणजे प्युअर ब्लेसिंग आहे. अरे ही माकडं बघा ना कसं मस्ती करतायत. नुसते इकडे तिकडे उड्या मारतायत. खूप भारी वाटलं यार. म्हणजे असं वाटतं हे सगळं ना असं भरून घेऊन जावं स्वतःसोबत. घाटातच रोडला लागून हे एक धाबा स्टाईल रेस्टॉरंट दिसलं. म्हटलं आता थोडंसं खाऊन पुढे निघूयात. आम्ही इथे गरमागरम ऑमलेट पाव आणि मेदूवडा सांबार मागवलाय. आणि आता आम्ही प्रतापगडला ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहोत. हा आहे प्रवेशद्वार. जेव्हा जेव्हा मी कोणत्या गड किल्ल्यांना भेट देते ना तेव्हा माझं मन इतिहासात जाऊन विचार करायला लागतं. महाराज या वाटेवरून गेले असतील ना. इथे महाराजांचा वावर झाला असेल. किती पवित्र भूमी आहे आपली. आपल्या या भूमीला महाराजांसारख्या शूर, पराक्रमी, इतिहास गाजवणाऱ्या आणि भविष्य घडवणाऱ्या महान व्यक्तींचा चरणस्पर्श झालाय. इतकं पवित्र, इतकं ऐतिहासिक ठिकाण. खरंच आपण या भूमीत जन्माला आलो आहोत हे आपलं मोठं भाग्य. तो बघा प्रतापगड. आम्ही इथे खाली गाडी पार्क करून आता चालत चालत वर जातोय. खूप थंडी आहे इथे. रिमझिम असा पाऊस आणि धुकं पण आहे. ॲक्च्युली ना आता थोडा वेळ आधी खूप मोठा पाऊस होता बट आम्ही थोडं थांबलो होतो खालीच. हाय ग खूप थंडी आहे. इथे फॉगमुळे नीटचं दिसत नाहीये.
इथे कैरी, काकडी वगैरे असं काय काय विकायला ठेवलंय. इथे येताच इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. शिवरायांनी बांधलेला हा गड 1656 मध्ये पूर्ण झाला आणि इथेच झालं ते अफाट ऐतिहासिक युद्ध, अफजल खानाचा वध. पावसातला प्रतापगड म्हणजे एक ट्रेक नाही, तर तो एक एक्सपिरियन्स आहे. निसर्ग, इतिहास आणि पावसाचा जादुई संगम बघण्याचा. वाव, नो वर्ड्स. सॉरी, म्हणजे मी काय बोलू, हे सांगून समजण्यासारखं नाहीये. या गडाचं सौंदर्य मी कसं डिस्क्राईब करू. हे धुक्यात हरवलेले कडे, ओलसर वारा आणि प्रत्येक पायरीवरून दिसणारा हा निसर्गाचा देखाव. इथे हा जो ग्रुप आला आहे त्यांनी गाईडची हेल्प घेतली आहे. सो तुम्हीही कधी इथे आलात तर तुम्ही गाईडची हेल्प घेऊ शकता. हा आहे तो गड जो शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार झालाय. अरे इकडे माकडं बघा कशी उड्या मारतायत. ती किती माकडं आहेत ना इथे. त्यावेळी बिजापूरचा सेनापती अफजल खान महाराजांना संपवण्यासाठी आपल्या सैन्यासह निघाला होता, पण महाराजांनी वेगळाच डाव आखला होता. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या जयपूर खिंडीत 1659 मध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली. अफजल खानाने आलिंगन देण्याच्या बहाण्याने महाराजांवर वार केला, पण महाराजांनी अंगातल्या वाघनख्या आणि भालेने त्याचा प्रतिकार करून वध केला. प्रतापगडाने त्या दिवशी खरंच आपलं नाव सार्थ ठरवलं. प्रताप दाखवणारा गड. वरच्या टोकावरून खाली पाहिलं की ढग खाली जाताना दिसतायत. असं वाटतंय की आपणच ढगांमध्ये चालतोय. हे सगळं एकदम सिनेमॅटिक ड्रीम सारखं वाटतंय ना. इथे तो रोड दिसतोय, आपण त्या साईडने आलो इथे. आणि इथे ही बघा खाली ही जी जागा दिसते पार्किंग एरिया, आपण आपली गाडी तिथे लावली आहे. इथे उभं राहून असं वाटतं जणू आजही महाराज गडावर उभे आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर हे संपूर्ण सह्याद्री. इथून खाली दिसणारी ही दरी आजही महाराजांच्या शौर्याची साक्ष देते.
एकेका पायरीवर 2-2 पायरी घेऊन सपोर्ट घेऊन उतरावं लागतंय आणि आपल्या राजांनी एवढा मोठा या गडावर. इथे वर अगदी असं शांत सुंदर आणि अगदी पॉझिटिव्ह वाईब्स देणारं भवानी मातेचं मंदिर आहे, जिथे असं म्हणतात की शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्राप्त झाली होती. इथले हे सगळे शॉप्स आज बंद दिसत आहेत आणि काही कारणामुळे आपल्याला वर जाता येणार नाही आहे. पण तुम्ही इथे कधी आलात तर नक्की हे सगळं एक्सप्लोअर करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे नक्की कमेंटमध्ये कळवा. अशा ह्या ऐतिहासिक गडाला भेट देऊन आम्ही आता परत घरी जायला निघालोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू.